मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्म. मित्रांनो, एसटी महामंडळ भरती 2025 ज्याच्यामध्ये 17,450 जागेसाठी जी भरती निघाली आहे कंत्राटी बेसिसवर, त्याच्यामध्ये जे हे डॉक्युमेंट्स आवश्यकता आहेत, हे जर डॉक्युमेंट नसेल तुमचा फॉर्म बादी होऊ शकतो असे संकेत आपण दिलेले आहेत मित्रांनो. कारण हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस खूप महत्वाचे आहेत, म्हणून कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत, काय लागणार आहे ते नक्की लक्षात घ्या, आठवणीत ठेवा. मित्रांनो, सुरुवातीला 10वी-12वी प्रमाणपत्र मार्कशीट हे तुम्हाला लागणार आहे. म्हणजे तुम्ही शालेय प्रमाणपत्रामध्ये शिक्षण झालेलं असेल 10वी आणि 12वी बेसिसवर जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तुमचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं मार्कशीट असेल, त्याच्यामध्ये तुमचं LC असेल. ओके, हे शाळेचे 10वी किंवा 12वीचे 2 प्रमाणपत्र लागणार आहेत त्याच्यामध्ये. ओके, दुसरं आधार, पॅन, लायसन, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लायसन हे सुद्धा खूप महत्वाचे लागणार आहे. कारण तुमचा ओळखीचा जो पुरावा आहे, ओळख पटवण्यासाठी तुमचं आधार कार्ड खूप महत्वाचं आहे, तुमचं पॅन कार्ड खूप महत्वाचं आहे आणि लायसन्स सुद्धा कंपल्सरी आहे. काही पोस्टसाठी, सगळीकडे नाही पण काही पोस्टसाठी लायसन्स सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही कुठल्या पोस्टला फॉर्म भरता त्याच्यावर ते डिपेंड आहे, पण लायसन्स असलेलं कधीही बेटर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, तिसरं आहे मित्रांनो जन्मतारीख प्रमाणपत्र. म्हणजे तुमचं जन्म म्हणजे अॅक्युरेट डेट असणं महत्वाचं खूप आहे. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन आणि तुमचा शालेय TC LC त्याच्यावर एकच जन्म डेट असली पाहिजे. डेट ऑफ बर्थ कॉमन असली पाहिजे. जन्म तारीख प्रमाणपत्र सर्टिफिकेट असतं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. चौथा आहे मित्रांनो जात उपजात प्रमाणपत्र. तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर नो इश्यू, पण ABC, SC, ST, NT कॅटेगरी मध्ये असाल म्हणजे अदर कॅटेगरी मध्ये असाल, तुमची जात आणि उपजात याचं एक सर्टिफिकेट असतं मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता वेळेस किंवा नंतर व्हेरिफिकेशनच्या वेळेस कंपल्सरी लागणार आहे. जात किंवा उपजात प्रमाणपत्र. रहिवासी पुरावा. आता तुम्ही कुठे राहताय, महाराष्ट्रामध्ये राहताय, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, कुठेही, पण बऱ्यापैकी महाराष्ट्रातून विद्यार्थी मित्र फॉर्म भरणार आहेत, तर तुमचा रहिवासी पुरावा म्हणजे काय, तुमचं राशन कार्ड असेल, लाईट बिल असेल किंवा पाणी बिल असेल, राशन कार्डवर सुद्धा तुमच्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा पुरावा असलेलं तुमचं एक हे असतं लाईट बिल. तुम्ही लाईट बिल जरी असेल, म्हणजे ह्याला हे ऑप्शन मध्ये आहेत, असं नाही की राशन कार्ड नसेल तर काय, लाईट बिल नसेल तर काय, पाणी बिल नसेल तर काय, तुमच्याकडे तिन्हीपैकी एक कुठलंही असणं पाहिजे. राशन कार्ड किंवा लाईट बिल किंवा पाणीपट्टी, नळपट्टी, हे तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट असणं तुम्हाला खूप खूप महत्वाचं आहे. हे जर नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, याला काढायची आवश्यकता नाही. राशन कार्ड पूर्वजातच असतं आपल्याकडे. लाईट बिल, तुम्ही जे लाईट इलेक्ट्रिसिटी बिल पे करता त्याचे एक रिसेप्शन प्रमाणपत्र मिळतं डेली मंथ मध्ये. पाणी बिलाचं, पाणीपट्टीचं सुद्धा भेटतं, ते एक तुमच्याकडे या तिन्हीपैकी एक असणं खूप आवश्यक आहे. रहिवासी प्रमाणपत्र. 6 नंबरचा आहे मित्रांनो पासपोर्ट साईज फोटो. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमचे कमीत कमी 3 ते 4 डॉक्युमेंट तर असणं महत्वाचं आहे, पण त्याच्यासोबत पासपोर्ट साईज फोटो सुद्धा असणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या ओळखीचा प्रमाणपत्र आणि तुम्हीच आहात हे जाणून घेण्यासाठी फोटो सुद्धा लागणार आहेत मित्रांनो. ओके, 7 नंबरचा आहे अनुभव प्रमाणपत्र. आता प्रत्येक पोस्टसाठी अनुभव लागत नाही, पण तुम्ही जर बस कंडक्टर आणि बस ड्रायव्हर या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल मित्रांनो, तर तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे आणि तिथे या पोस्टसाठी तुम्हाला 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं तेवढंच आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला हे अनुभव प्रमाणपत्र इफ रिक्वायर्ड म्हणजे ज्या स्पेसिफिक पदासाठी लागणार आहे. जसं की तुमचं असेल बस कंडक्टर अँड ड्रायव्हर साठी, यासाठी जर तुम्हाला 100% लागणार आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा प्रमाणपत्र काढून घ्या. प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस जर तुम्हाला माहित नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी 100% तुम्हाला प्रोसेस सांगतो. त्याच्यानंतर 8 नंबरचा आहे मित्रांनो बॅच बिल्ला. ड्रायव्हर आणि कंडक्टर साठी या 2च पदासाठी लागतो. बॅच बिल्ला म्हणजे काय, एखादी बस, खाजगी किंवा शासकीय बस तुम्ही चालवताय आणि त्याच्यासाठी जे शासनाकडून अधिकृत केलेलं प्रमाणपत्र असतं, ते तुमचा एक प्रकारे कन्फर्मेशन असतं की हे प्रमाणपत्र ह्या व्यक्तीकडे आहे आणि हा बस आणि प्रायव्हेट किंवा खाजगी बस चालू शकतो, त्याचं हे सर्टिफिकेट म्हणजेच आपला बॅच बिल्ला. आता हे सुद्धा काढायला 2 ते 7 दिवस लागतो. कसं काढायचं, काय काढायचं, सगळी प्रोसेस आपण मागच्या कन्सेप्ट मध्ये सांगितली. नसेल कोणाला माहिती तर मागचा व्हिडिओ आपण तुम्ही पाहू शकता. तुम्हाला बॅच बिल्ला कसा काढायचा हे तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो. ओके, फक्त हे बॅच बिल्ला ड्रायव्हर आणि कंडक्टर ह्या 2च पदासाठी लागणार आहे. म्हणजे सगळे डॉक्युमेंट सगळ्यासाठी लागणार असं नाही, स्पेसिफिक पदासाठी. पण बेसिकली 8 ते 10 डॉक्युमेंट बऱ्यापैकी तुमच्याकडे जर असतील तर तुमचा फॉर्म बाद होऊ शकत नाही. जर नसतील तर मे बी होऊ शकतो, काही अडचणी येऊ शकते. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट आवश्यक असणं खूप महत्वाचं आहे. काळाची गरज आहे, म्हणून तुम्ही
फॉर्म भरायच्या अगोदरच जर लिस्ट बनवून ठेवली आणि डॉक्युमेंट काढून घेतले तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार मित्रांनो. ओके, 9 नंबरचा आहे मित्रांनो, शारीरिक चाचणी वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल फिटनेस. हे तुम्हाला गव्हर्नमेंट डॉक्टर जे आहेत म्हणजे शासकीय रुग्णालयात जे डॉक्टर सर्व्हिसला आहेत त्यांची सही शिक्का असणार शासनाचं मेडिकल फिटनेस प्लस तुमचं चेकिंग प्लस त्याचं एक सर्टिफिकेट भेटतं फिटनेस सर्टिफिकेट, ते सुद्धा असणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तिथं रिक्वायर्ड आहे, कंपल्सरी 100% आहे म्हणजे आहे, हे तुम्हाला लागणार कुठल्याही परिस्थितीमध्ये. ओके मित्रांनो, 10 नंबरचा आहे मेल आयडी आणि अर्ज फॉर्म स्वयं घोषणा प्रमाणपत्र. मेल आयडी कशासाठी लागतो? ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल करता मित्रांनो, तुमचा स्वतःचा वैयक्तिक मेल आयडी प्लस त्याला रजिस्टर तुमचा मोबाईल नंबर असणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून शासनाला ज्या काही अपडेट्स द्यायचे असतात त्या तुमच्या मेल आयडी वरती, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तुमची काय मेरिट लिस्ट असेल किंवा तुमचं कन्फर्मेशन असेल, बऱ्यापैकी मेल आयडी वर तुमच्या अपडेट पडत असतात. त्याच्यामुळे तुमचा स्वतःचा मेल आयडी असेल, जर कोणाचं नसेल तर क्रिएट करा, मोजून 2 मिनिटं लागतात मेल आयडी क्रिएट करण्यासाठी. त्याच्यामुळे मेल आयडी असणं सुद्धा खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे, लक्षात असू द्या. शेवटचं आहे 11 नंबरचं अर्ज फॉर्म स्वयं घोषणा पत्र. म्हणजे तुम्ही जे अर्ज प्रती आहे, अर्ज प्रक्रिया करताय तुम्ही, त्याचं एक स्वयं घोषणा पत्र असतं, जेणेकरून तो ओळखीचा पुरावा असतो की बाबा ही सगळी डॉक्युमेंट्स माझी आहेत आणि हे माझं स्वयं घोषणा पत्र, जेणेकरून हे माझ्या नावावरती माझे डॉक्युमेंट्स ओरिजिनल माझेच आहेत आणि हा मीच आहे. स्वयं घोषणा पत्र मिळतं सरकारकडून काढून, कुठल्याही पोर्टलवरती नेट कॅफेवरती काढून मिळेल तुम्हाला. अशा प्रकारे मित्रांनो हे 1 ते 10 ते 11 असे 10-11 डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला खूप गरजेचे आहेतच आहेत. हे जर नसतील तर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात, तुमचा फॉर्मही बाद होऊ शकतो, कारण की याचे रिक्वायर्ड आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. म्हणून मित्रांनो तुम्हाला हे डॉक्युमेंट काढणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, कुठले डॉक्युमेंट कसे काढायचे काय काढायचे, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो हे डॉक्युमेंट लवकरात लवकर काढून घ्या आणि फॉर्म भरा आणि तुमच्या भावी करिअरसाठी एसटी महामंडळाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन कन्सेप्ट, नवीन आयडिया सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम.